पेटल रान तुफान आले या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या एकजुटीने पेटल रान तुफान आले या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या भेगाण माय मातीच्या ह्या डोळ्यात स्वागत करावं आदरणीय श्री अविनाश भाऊ पंधरे त्यांनी स्टेजवर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. बंधू शेळके सत्कार समारंभ होत आहे मान्यवरांच्या हस्ते. लागलिया आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरा. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा आदिवासी समाज हा आर्थिक आणि सामाजिक खूप खावलेला आहे. जे नेते युवा नेते अविनाश भाऊ पंधरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज महान इथे आपण या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सगळेजण इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द प्रस्तावितच थांबतो. जय बिरसा. पिचलेला इझलेला टाहो क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडाचा तू कर पुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा गा उखडून वनराई. अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. आदिवासीचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे बरं का. आज या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाचे क्रांतिकारक ज्यांच्यामुळे आम्ही आमचं अस्तित्व चालतो क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक सुमाटोबा महान, राणी दुर्गावती, स्वराज्याचे रक्षक, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराज, घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न नऊ साठे, संत सेवालाल महाराज आणि असंख्य या महामानवांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आमच्या मंत्र्याला आम्हाला भेटायला वेळ नाही, आमच्या मंत्र्याला आम्हाला भेटायला वेळ नाही. सामान्य माणूस किती भेटणार? आदिवासीचा निधी, ठक्कर बाबा निधी दुसऱ्या ठिकाणी ओढला जातो, माहीत राहत नाही. म्हणून आपण आदिवासी जमात एक दिलाने आणि एकजुटीने राहणे महत्वाचं आहे. मी थेट मंत्र्याला बोललोय, मंत्र्याला या जिल्ह्यात मंत्री आला, साहेब तुम्ही या आदिवासीचं काही बघितलं नाही या भागामधल्या, तुमची गाडी अडवून तुम्हाला खाली उतरून त्या लोकांपर्यंत नेईल. मंत्री संत्री काही नाही तुमच्यापुढे. तुम्ही समाजाला त्याला मंत्री केलं, तुम्ही समाजाला त्याला मंत्री केलं म्हणून तो मंत्री झाला. पण हा मंत्री पक्षाचा गुलाम झाला. पक्षाकडे वेळ आहे भेटायला, कार्यकर्त्याकडे वेळ आहे, सर्वसामान्य भेटायला वेळ नाही. उपरतीन आलिया जान जाग